नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन लेक्चरमध्ये 11वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगलवरचे काही एक्झाम्पल स्टडी केले. 3 टाईप्स आपण स्टडी केले. पहा, 2 अँगल्स दिलेले असतील तर तिसरा अँगल कॅल्क्युलेट करणे. त्याचबरोबर जर दिलेल्या तिन्ही कोणांच्या मापांचं गुणोत्तर जर दिलेलं असेल, दिलेल्या तिन्ही कोणांच्या मापांचं दिलेल्या जे कॅल्क्युलेट करायचे अँगल्स असतील ट्रायंगलचे, त्या कोणांचं जर गुणोत्तर जर दिलेलं असेल तर अँगल कॅल्क्युलेट करणे. म्हणजे रेशो जर तुम्हाला प्रोव्हाइड केलेला असेल तर त्याच्यावरून गिवन अँगल्स किंवा रिक्वायर्ड अँगल्स कॅल्क्युलेट करणे, हा पार्ट आपण स्टडी केला. पहा, ओके. त्याचबरोबर आपण जर वन ऑफ द अँगल ऑफ ए ट्रायंगल हॅज गिवन अँड रिमेनिंग 2 अँगल्स आर इन द रेशो अँड इन द रेशो, म्हणजेच काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, इथं त्रिकोणामध्ये एका कोणाचं माप दिलं जाईल आणि उर्वरित 2 कोणांचं गुणोत्तर तुम्हाला जर प्रोव्हाइड केलेलं असेल तर अँगल कॅल्क्युलेट करणे. बरोबर आहे का? पहा, ओके. हे 3 टाईप्स आपण ट्रायंगलच्या प्रॉपर्टीजवरती आपण स्टडी केलेले आहेत. अजून एक टाईप त्याच्यावरच असणार आहे, द सम ऑफ अक्यूट अँगल्स किंवा द डिफरन्स बिटवीन 2 अक्यूट अँगल्स इज गिवन. तो टाईप आपण ॲक्च्युअल क्वाड्रॅटलचा टाईप झाल्यानंतर आपल्याला तो पार्ट स्टडी करायचा आहे. पहा, ओके. तर आत्ताच्या लेक्चरमध्ये आपल्याला प्रॉपर्टी ऑफ क्वाड्रॅटलच्या प्रॉपर्टीजवर आधारित एक्झाम्पल स्टडी करायचे आहेत. ओके. प्रॉपर्टी काय सांगते पहा आपल्याला, जसं त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 डिग्री असणार आहे, 180 अंश असणार आहे, तसंच चौकोनाच्या चारही कोणांच्या मापांची बेरीज, आता चौकोनाला अँगल्स किती असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो, इथं 4 अँगल्स असणार आहेत. बरोबर आहे का? पहा, ओके. तर या चौघांची बेरीज, या चारही अँगलची बेरीज ही किती असणार, इथं 360 डिग्री अप्लाय होईल. पहा, 360 डिग्रीजमध्ये रेफर होईल. पहा, ओके. म्हणजे प्रॉपर्टी काय सांगते आपल्याला, इथं इंग्लिशमध्ये मी मेन्शन करतो. पहा, द सम ऑफ, लक्ष द्या व्यवस्थित, द सम ऑफ ऑल द अँगल्स, ओके. कशाचे विद्यार्थी मित्रांनो, इथं क्वाड्रॅटलचे. द सम ऑफ ऑल द अँगल्स इन ए क्वाड्रॅटल, ओके, इज किती असणार इथं व्हॅल्यू 360 डिग्रीजमध्ये रेफर होईल. पहा, ओके. द सम ऑफ ऑल द अँगल्स इन ए क्वाड्रॅटल इज 360 डिग्री. बरोबर आहे का? पहा, प्रॉपर्टी काय सांगते आपल्याला, इथं चौकोनाच्या चारही कोणाच्या मापांची बेरीज, द सम ऑफ ऑल द अँगल्स याचा अँगल किती असणार आहेत, चौकोनाला 4 अँगल्स असणार आहेत. पहा, ओके. त्या सगळ्यांची बेरीज, सम म्हणजे काय आपल्याला इथं बेरीज होणार आहे. पहा, ओके. ह्या सगळ्यांची बेरीज किती असणार, इथं 360 डिग्री असणार आहे. पहा, 360 डिग्रीजमध्ये रेफर होईल. पहा, 360 डिग्रीजमध्ये येणार आहे. पहा, ओके. ह्या प्रॉपर्टीवर आधारित आज आपल्याला इथं एक्झाम्पल स्टडी करायचे आहेत. पहा, ओके. आता क्वेश्चन काय दिलेलं असणार आहे. पहा, क्वेश्चन दिलेलं असणार आपल्याला, द अँगल्स ऑफ ए क्वाड्रॅटल आर इन द रेशो, द मेजर ऑफ अँगल्स कशाचे, ऑफ अँगल्स इन ए क्वाड्रिलॅटरल आर इन द रेशो. क्वेश्चन काय दिलेलं आहे पहा, आर इन द रेशो तुम्हाला एक गुणोत्तर दिलेलं आहे. आर इन द रेशोचा अर्थ काय आपला विल गुणोत्तर होणार आहे. पहा, ओके. 1:2:3:4, ओके. 1:2:3:4 दिलेलं आहे. पहा, ओके. देन फाइंड these angles in कशामध्ये घ्यायचं आपल्याला, इन डिग्री अँड रॅडियन फॉर्म, रॅडियन फॉर्ममध्ये कॅल्क्युलेट करायचं आहे. पहा, ओके. किंवा तुम्हाला बोथ दी मेजरमेंट्स दिले जाईल किंवा बोथ दी फॉर्म्स दिले जाईल. पहा, ओके. क्वेश्चन काय दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला, इथे यांनी क्वेश्चन काय दिलेलं आहे पहा आपल्याला, द मेजर ऑफ अँगल्स ऑफ ए क्वाड्रॅटल, ओके, आर इन द रेशो 1:2:3:4, 1:2:3:4 दिलेला आहे. ओके. देन फाइंड दीज अँगल्स, ते अँगल्स मला कॅल्क्युलेट करायचे आहेत. ओके. इन कशामध्ये, इन 2 फॉर्म्स आपण स्टडी केलेले आहेत. पहा, डिग्री मेजरमेंट आणि दुसरं रॅडियन मेजरमेंट. बरोबर आहे का? पहा, ओके. इन डिग्रीज अँड रॅडियन फॉर्म्समध्ये कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके. आता इथं पण ह्या पण एक्झाम्पलमध्ये तुम्हाला फुल चॉईस असणार आहे. कुठली चॉईस असणार आहे सांगा पाहू मला. ओके, कुठली चॉईस असणार इथं, कुठलाही क्वाड्रॅटल, कुठलाही टाईपचा क्वाड्रॅटल तुम्ही इथं रेफर करू शकता.
ओके, मग तो तुमचा समांतरभुज असू देत, म्हणजेच काय असणार पॅलोग्राम असू दे, किंवा चौरस असू दे, त्यालाच काय म्हणतो आपण स्क्वेअर म्हणतो पहा आपण, किंवा रेक्टँगल असू दे, त्यालाच आपण आयत म्हणतो पहा आपण, किंवा काईट असू दे. काईट म्हणजे काय असणार इथं काईट म्हणजे काय असणार इथं पतंगाकृती चौकोन जरी असेल तरी सुद्धा सगळ्यांच्या कोणांच्या मापांची बेरीज, कुठलाही टाईपचा क्वाड्रॅटल असू दे, त्या सगळ्यांच्या कोणांच्या मापांची बेरीज ही किती असणार आहे विद्यार्थी मित्रांनो इथं 360 डिग्रीजमध्ये रेफर होणार आहे. पहा समजलं व्यवस्थित. ओके, आता कॅल्क्युलेट करतोय पहा. सोल्युशन काय येणार आहे पहा, दिसतं का सगळ्यांना? ओके, लक्ष द्या. लेट किंवा हिअर काही मेन्शन करू शकता. कन्सिडर इन ए ट्रायंगल, कन्सिडर इन ए क्वाड्रॅट्रल, सिम्बॉल रेफर केला पाहिजे. कन्सिडर इन ए क्वाड्रॅट्रल ABCD. ओके, 4 व्हर्टायसेस रेफर होणार आहेत. ABCD, PQRS घ्या, ABCD घ्या, कुठलाही तुम्ही मेन्शन केला तरी सुद्धा चालू शकेल. पहा ओके, कुठल्या टाईपचं मी इथं क्वाड्रॅट्रल रेफर करू शकतो पहा. ओके, पहिलं एक्झाम्पल आहे, त्यासाठी मी कुठलाही एखादा क्वाड्रॅट्रल इथे मी रेफर केलेला आहे. पहा ओके, हा क्वाड्रॅट्रल तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे. हा A दिलेला आहे, हा B दिलेला आहे, हा C दिलेला आहे, हा D दिलेला आहे. पहा ओके, आणि ह्या सगळ्यांच्या अँगल्स, आता हा जे काय अँगल्स येणार आहेत, अँगल A असेल, अँगल B असेल, अँगल C असेल, किंवा अँगल D, ह्या चारही कोणांच्या मापांचं तुम्हाला गुणोत्तर दिलेलं आहे. पहा रेशो दिलेला आहे. ओके, आता रेशो दिलेला असेल तर आपण समान काय करतो, आपण समान पट घेणार आहात. बरोबर आहे का? पहा त्यालाच काय म्हणतो आपण लेट दी कॉमन रेशो. प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये आपण स्टडी केलेलं होतं. पहा ओके, लेट दी कॉमन रेशो इज एक्स. जर मी एक्स जर कॉमन रेशो समान पट जर मी एक्स मानलं तर अँगल्स काय करणार विद्यार्थी मित्रांनो इथं, हा एक्स येईल, दुसरा अँगल 2x येईल, तिसरा अँगल 3x येईल, चौथा अँगल 4x मध्ये आपल्याला. पहा एक्स हा काय झाला तुमचा इथं अननोन फॅक्टर्स, तो तुम्हाला इथं कॅल्क्युलेट करावा लागेल. पहा ओके, आता हा जो काय पार्ट मी तुम्हाला मेन्शन केलं तेच राईटअपमध्ये मी रेफर करणार आहे. पहा ओके, इन ए क्वाड्रॅट्रल ABCD. ओके, दिलेला डेटा मी रेफर करणार. दिस काय दिलेलं आहे पहा, देअरफॉर द मेजर ऑफ गिवन डेटा, द मेजर ऑफ अँगल्स इन ए क्वाड्रॅट्रल, कुठला क्वाड्रॅट्रल रेफर केलेला आपण ABCD. ओके, आर इन द रेशो, तुम्हाला रेशो त्यांनी प्रोव्हाइड केलेला. पहा आर इन द रेशो 1:2:3:4, 1:2:3:4 प्रोव्हाइड केलेला आहे. ओके, रेशो तुम्हाला दिलेला आहे. ओके, आता इथं जसं आपण आता अँगलमध्ये डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे x 2x 3x 4x घेतलेला आहे, म्हणजे मी x हा काय घेतला समान पट घेतला. पहा ओके, त्यालाच मी इंग्लिशमध्ये काय रेफर करणार इथं लेट. ओके, लेट द कॉमन रेशो इज कशामध्ये रेफर करणार मी इज एक्स रेफर केलं. पहा लेट द कॉमन रेशो इज एक्स. ओके, इन कशामध्ये रेफर करणार, कशामध्ये कॅल्क्युलेशन सोपे असणार आहेत, डिग्री मेजरमेंटमध्ये सोपे आहेत का रॅडन फॉर्ममध्ये सोपे आहेत विद्यार्थी मित्रांनो. इथं डिग्री मेजरमेंटमध्ये कॅल्क्युलेशन्स आपण इझिली ॲडिशन सबट्रॅक्शन मी इझिली करू शकतो. त्यामुळे एक्स घेत असताना मी कशामध्ये रेफर करणार, डिग्रीजमध्ये रेफर करणार. पहा कंपल्सरी मेन्शन करावं लागेल. पहा ओके, लेट द कॉमन रेशो इज काय घेतला आपण एक्स, इन कशामध्ये घेतलेला आहे डिग्रीजमध्ये. बरोबर आहे का? पहा ओके, सगळ्यात महत्त्वाचं स्टेटमेंट असणार आहे. सिंगल टिक मार्क केलं पहा मी इथं. बरोबर आहे. ओके, देअरफॉर these angles are काय येणार पहा आता, these angles are x येणार, दुसरा अँगल 2x अप्लाय होईल, तिसरा अँगल 3x येईल, अँड फोर्थ अँगल काय आपल्याला इथं 4x मध्ये आपल्याला पहा शब्द वापरला मी इथं रिस्पेक्टिव्हली. ओके, RESP म्हणजे काय रिस्पेक्टिव्हलीचा शॉर्ट फॉर्म आपला होईल. पहा ओके, रिस्पेक्टिव्हली शब्द वापरला मी. बरोबर आहे का? पहा ओके, देअरफॉर क्वाड्रॅट्रल कुठला घेतलेला आहे आपण बोला, ABCD हा क्वाड्रॅट्रल घेतलेला आहे. त्यामुळे अँगल ऑफ A एक्झॅक्टली इक्वल काय असणार इथं x मध्ये अप्लाय होईल. अँगल B इज इक्वल टू कशामध्ये येणार इथं 2x मध्ये येणार आहे. अँगल C इज इक्वल टू कशामध्ये येणार इथं 3x मध्ये अप्लाय होईल. अँड अँगल D इज इक्वल टू कशामध्ये येणार विद्यार्थी मित्रांनो इथं 4x मध्ये अप्लाय होईल. पहा ओके, ह्याला काय केलं मी स्टेटमेंट नंबर मी 1 रेफर केलं. पहा ह्या स्टेटमेंट नंबर मी 1 रेफर केलेला आहे. बरोबर आहे का? पहा ओके, कुठली प्रॉपर्टी यूज करणार विद्यार्थी मित्रांनो इथं आता देअरफॉर द सम ऑफ डबल टिक मार्क. पहा ओके, द सम ऑफ ऑल द अँगल्स इन ए क्वाड्रॅट्रल, द सम ऑफ ऑल द अँगल्स इन ए क्वाड्रॅट्रल इज किती असणार सांगा विद्यार्थी मित्रांनो इथं 360
डिग्रीजमध्ये अप्लाय होईल पहा. 360 डिग्रीजमध्ये येणार आहे. बरोबर आहे. ओके. तेच मॅथमॅटिकल कंडिशनमध्ये दॅट इज काय येणार सांगा. आता इथं आपण क्वाड्रॅटिकल ABCD रेफर केलेलं आहे, त्यामुळे दॅट इज अँगल ऑफ ए मॅथमॅटिकल कंडिशनमध्ये काय येणार अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी प्लस अँगल डी. बरोबर आहे का पहा. एक्झॅक्टली इक्वल टू 360 डिग्रीजमध्ये रेफर होईल पहा. ओके. फॉर्मॅट तोच आहे जे प्रिव्हियस सेक्शनमध्ये आपण ट्रायंगलच्या बाबतीत जे एक्झाम्पल सोडवले ते सेम एक्झाम्पल, सेम फॉर्मॅट, सेम कॅल्क्युलेशन्स आपण क्वाड्रॅटिकलच्या एक्झाम्पलमध्ये सुद्धा पाहायचं आहे, करायचं आहे पहा. ओके. फक्त कॅल्क्युलेशनमध्ये थोडेफार फरक पडणार आहेत. तिथं 180 डिग्री होतं, 3च अँगल्स होते. इथं काय दिसतं आपल्याला 4 अँगल्स आणि अँगल किती असणार इथं 360 डिग्रीजमध्ये आपला होईल पहा. ओके. इक्वेशन 1 मध्ये आपण अँगल ABCD कॅल्क्युलेट केलेला आहे, घेतलेला आहे पहा. त्या व्हॅल्यूज फक्त मी आता ह्या दिलेलं जे काही समीकरण तयार झालेलं आहे, जे इक्वेशन तयार झालेलं आहे, त्या इक्वेशनमध्ये मला रिसब्स्टिट्यूट करायचं आहे पहा. काय काय ना सांगा पाहू विद्यार्थी मित्रांनो. आता इथं हा ची व्हॅल्यू x आहे, b ची व्हॅल्यू 2x अप्लाय होईल, c ची व्हॅल्यू 3x येणार आहे आणि d ची व्हॅल्यू काय असणार इथं 4x येईल पहा. एक्झॅक्टली इक्वल टू 360 डिग्रीजमध्ये अप्लाय होईल. ओके. आता या सगळ्यातून जर मी x कॉमन काढला तर काय दिसतं आपल्याला 1 + 2. ह्या सगळ्यातून जर मी x कॉमन काढला तर काय दिसतं आपल्याला 1 + 2 3, 3 + 3 6, 6 + 4 व्हॅल्यू किती अप्लाय होईल इथं 10x अप्लाय होईल पहा विद्यार्थी मित्रांनो. इथं काय नाही व्हॅल्यू इथं 10x येणार आहे. x मी कॉमन काढलेला आहे. x + 2x + 3x + 4x. ओके. काय येणार मग व्हॅल्यू 10x इज इक्वल टू 360 डिग्रीजमध्ये रेफर होईल पहा. 360 डिग्रीजमध्ये अप्लाय होईल पहा. ओके. आता मला सांगा, मला x कॅल्क्युलेट करायचं आहे. अननोन फॅक्टर कुठला आपल्याला x आहे, त्याला 10 कसं आहे, 10चं रिलेशन काय आहे x बरोबर मल्टिपलमध्ये आहे पहा. ओके. एखादी टर्म जर उजवीकडून डावीकडं किंवा डावीकडून उजवीकडे जर शिफ्ट होत असेल, एखादी टर्म उजवीकडून डावीकडं किंवा डावीकडून उजवीकडे जर शिफ्ट होत असेल तर मल्टिपलमध्ये असेल तर डिव्हिजन फॉर्ममध्ये येणार आहे, डिव्हिजनमध्ये असेल तर मल्टिपल फॉर्ममध्ये अप्लाय होईल. बरोबर आहे का पहा. ओके. ॲडिशन असेल तर सबफ्रॅक्शन, सबफ्रॅक्शन असेल तर ॲडिशनमध्ये येईल. ओके. आता 10 कसं आहे मल्टिपलमध्ये, त्यामुळे उजवीकडे जाताना तो कुठल्या फॉर्मॅटमध्ये येणार इथं डिव्हिजन फॉर्ममध्ये अप्लाय होईल पहा. म्हणजेच काय झालं इथं x इज इक्वल टू 360 डिवायडेड बाय डिनॉमिनेटर 10 मध्ये अप्लाय होईल पहा. 360 डिवायडेड बाय 10. ओके. अल्जेब्रा कुठल्या फॉर्ममध्ये मल्टिपल डिव्हिजन फॉर्म. न्यूमरेटर डिनॉमिनेटर इक्वल फॅक्टर गेट कॅन्सल, 0 0 गेट कॅन्सल, न्यूमरेटरचा 0 डिनॉमिनेटरचा 0 गेट कॅन्सल, किंवा 10 36 जार व्हॅल्यू किती अप्लाय होईल 360 अप्लाय होईल पहा. समजलं व्यवस्थित. 36 डिवायडेड बाय 1 शिल्लक काय राहणार विद्यार्थी मित्रांनो इथं x एक्झॅक्ट इक्वल टू 36 कशामध्ये येणार इथं इन डिग्रीजमध्ये अप्लाय होईल पहा. इन डिग्रीजमध्ये अप्लाय होईल. कारण घेत असताना आपण अँगल x जो काही समानपट मी रेफर केलेला आहे, कॉमन रेशो जो मी रेफर केलेला आहे तो कशामध्ये रेफर केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो इथं इन डिग्रीजमध्ये रेफर केलेला आहे पहा. इन डिग्रीज. त्यामुळे आलेली व्हॅल्यू ही कशामध्ये येणार इथं x इज इक्वल 36 डिग्रीजमध्ये रेफर होईल पहा. समजलं व्यवस्थित. ओके. आता मी 1 बाय 1 अँगल कॅल्क्युलेट करून घेणार. ओके. इन ए किंवा फ्रॉम 1 मी रेफर करणार पहा. फ्रॉम 1. ओके. अँगल ऑफ ए एक्झॅक्टली इक्वल फ्रॉम 1 कुठल्या फॉर्मॅटमध्ये येणार होता हा इन डिग्री फॉर्म. इन डिग्री फॉर्म. ओके. पहिला फॉर्म कुठला असणार इथं इन डिग्री फॉर्म. ओके. काय काय येणार पहा अँगल ऑफ ए इज इक्वल टू काय रेफर केलेला आपण अँगल ए इज इक्वल टू एक्स घेतलेला आहे. अँगल ए इज इक्वल टू एक्स आहे. एक्झॅक्टली इक्वल टू किती येणार इथं मग व्हॅल्यू 36 डिग्रीजमध्ये रेफर होईल. अँगल बी इज इक्वल टू विद्यार्थी मित्रांनो किती घेतलेला आहे आपण 2x घेतलेला आहे पहा. एक्झॅक्टली इक्वल टू 2 मल्टिपल विथ आलेली x ची व्हॅल्यू किती असते 36. एक्झॅक्टली इक्वल टू बोला किती येणार व्हॅल्यू 2 मल्टिपल विथ 36 किती येणार 36 दोन्ही 6 2 जार व्हॅल्यू किती असते इथं 12 हातचाला 1 6 2 जार व्हॅल्यू 12 हातचाला 1 2 3 जार व्हॅल्यू 6 6 आणि 1 केल्याने व्हॅल्यू 72 मध्ये अप्लाय होईल पहा. ओके. 72 डिग्रीजमध्ये रेफर होईल. 72 डिग्रीजमध्ये येणार आहे. ओके. देअरफोर तिसरा अँगल मी काय करून अँगल ऑफ सी इज इक्वल टू किती घेतलेला आहे 3x आहे पहा. एक्झॅक्टली इक्वल टू 3 मल्टिपल विथ 36 एक्झॅक्टली इक्वल टू किती येणार पहा 3 6 जार नसेल साईडला सर मी कॅल्क्युलेशन अप्लाय करणार. 3 6 जार व्हॅल्यू किती असणार इथं 18 हातचाला 1 बरोबर आहे का पहा. 3 3 जार व्हॅल्यू 9 + 1 व्हॅल्यू 10 मध्ये अप्लाय होईल. म्हणजे तिसरा अँगल सी हा किती आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो इथं 108 डिग्री आला पहा. ओके. तसंच वरती काय दिसतं आपल्याला 2x आहे. 2x म्हणजे 2 मल्टिपल 36 2 जार व्हॅल्यू 72 डिग्रीजमध्ये अप्लाय होईल. अँड शेवटचा अँगल डी इज इक्वल टू किती आलेला विद्यार्थी मित्रांनो इथं 4x आहे पहा. एक्झॅक्टली इक्वल टू काय नाही 4x म्हणजे
4 मल्टिपल विथ आलेली एक्सची व्हॅल्यू किती आलेली आहे 36 एक्झॅक्टली इक्वल टू राईट साईडला काय येणार विद्यार्थी मित्रांनो इथं 36 4 जार व्हॅल्यू किती आपल्याला पहा किती नाही तर 4 6 जार व्हॅल्यू 24 हात चले 2 ओके 12 4 3 जार 12 प्लस 2 व्हॅल्यू 14 म्हणजे अँगल किती आला इथं 144 डिग्रीज मध्ये आला पहा 144 डिग्रीज मध्ये रेफर होईल पहा समजलं सगळ्यांना व्यवस्थित ओके आता हे जे काय अँगल्स आलेले आहेत 36 असू दे 72 डिग्री असू दे 108 डिग्री असू दे 144 डिग्रीज मध्ये असू दे बरोबर आहे म्हणजे अँगल ABCD हे कशामध्ये काढले आपण डिग्री फॉर्म मध्ये काढले पहा ओके क्वेश्चन काय दिलेला आपल्याला विद्यार्थी मित्रांनो इथं इन डिग्री अँड रॅडियन मेजरमेंट कळलं का पहा ओके जरी तुम्हाला फक्त रॅडियन मेजरमेंट जरी विचारलेलं असेल तर फर्स्ट वी हॅव टू कॅल्क्युलेट दी व्हॅल्यू ऑफ कशामध्ये घेणार मी इथं पहिल्यांदा डिग्रीज मध्ये कॅल्क्युलेट करणार आणि नंतर मग रॅडियन फॉर्म काय ना सांगा इथं मग in radian form therefore in radian फॉर्म मध्ये कॅल्क्युलेट करायचं आहे पहा आपल्याला ओके अँगल A इज इक्वल टू किती गेलेला अँगल A 36 डिग्री एक्झॅक्टली इक्वल टू काय ना सांगा मग इथं दिलेली क्वांटिटी कुठली विद्यार्थी मित्रांनो 36 डिवाइडेड बाय 1 मल्टिप्लिकेशन फॅक्टर डिग्री टू रॅडियन मेजरमेंट मध्ये जर मला करायचं असेल तर मला काय घ्यावं लागेल सांगा पाहू इथं पाय डिवाइडेड बाय 180 गुणाकाराचा अवयव काय घ्यावा लागेल इथं पाय डिवाइडेड बाय 180 ऑटोमॅटिकली हा अँगल कशामध्ये रेफर होणार रॅडियन फॉर्म मध्ये आपल्याला पहा ओके किती ना भाग जाईल विद्यार्थी मित्रांनो इथं एक तर तुम्ही 6 न घालवू शकता 9 न घालवू शकता किंवा डायरेक्ट 12 न सुद्धा तुम्ही घालवू शकता पहा ओके 12 36 12 के 12 12 पंचे 60 कळालं का पहा ओके कसंही घालू शकता मी आता इथं 9 न घालवतोय पहा 9 चौक 36 9 4 जार 36 ओके 9 2 जार 18 ओके उरलेला 0 रिमेन्स सेम बरोबर आहे का पहा ओके सिमिलरली काय ना सांगा पाहू आता इथं 420 भाग जातो का जातो भाग किती येणार इथं मग 4 1 4 4 पंचे 20 कळालं का पहा कंप्लीट भाग गेलेला आहे न्यूमरेटरला शिल्लक करायला विद्यार्थी मित्रांनो 1 इंटू पाय व्हॅल्यू काय अप्लाय होईल पाय डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर 5 1 जार 5 1 5 म्हणजे पहिला अँगल मिळाला मला इथं काय मिळाला पहिला अँगल पाय डिवाइडेड बाय 5 रॅडियन मध्ये मिळाला पहा ओके सिमिलर मी अँगल बी कॅल्क्युलेट करणार पहा अँगल बी इज इक्वल टू किती आलेला अँगल बी 72 डिग्रीज मध्ये आलेला आहे एक्झॅक्टली इक्वल टू दिलेली क्वांटिटी कुठली आहे विद्यार्थी मित्रांनो इथं 72 डिवाइडेड बाय काय न्यायचा तर 1 मल्टिप्लिकेशन फॅक्टर गुणाकाराचा अवयव काय घेणार पाय डिवाइडेड बाय 180 पाय डिवाइडेड बाय 180 ऑटोमॅटिक हा कन्वर्ट कशामध्ये होणार रॅडियन फॉर्म मध्ये आपल्याला पहा ओके घालवा बघा आता किती जाईल 9 72 9 8 जार व्हॅल्यू किती येतात 9 8 जार व्हॅल्यू 72 ओके 9 2 जार 18 उरलेला 0 रिमेन्स सेम ओके 9 2 18 उरलेला 0 रिमेन्स सेम राहणार आहे पहा 8 आणि 20 कुठल्या पाड्यात आहेत परत 4 न भाग जाईल पहा 4 2 8 ओके 4 पंचे 20 2 5 भाग जातो का 2 5 भाग जातो का नाही जात म्हणजेच काय झालं न्यूमरेटर मल्टिप्लाय करणार 2 मल्टिप्लिक पाय व्हॅल्यू किती अप्लाय होईल 2 पाय मध्ये आपल्याला पहा डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर 5 मल्टिप्लिक 1 व्हॅल्यू 5 मध्ये अप्लाय होईल कुठल्या फॉर्म मध्ये घेणार मी रॅडियन फॉर्म मध्ये अप्लाय पहा समजलं व्यवस्थित ओके आता उरलेले 2 अँगल्स मी कॅल्क्युलेट करणार आहे पहा उरलेले मी 2 अँगल्स कॅल्क्युलेट करतोय राईट साईडला मी रेफर करतोय पहा देअरफॉर अँगल सी इज इक्वल टू अँगल सी किती दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला 108 डिग्रीज मध्ये दिलेला आहे 108 डिग्रीज मध्ये दिलेला आहे पहा एक्झॅक्टली इक्वल टू दिलेली क्वांटिटी कुठली आहे 108 ओके त्याला कितीने मल्टिप्लाय करतो आपण डिवाइडेड बाय 1 काही नाही अर्थ 1 मध्ये अप्लाय होईल मल्टिप्लिकेशन फॅक्टर गुणाकाराचा अवयव किती घेणार इथं पाय डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर 180 मध्ये आपल्याला पहा डिग्री टू रॅडियन फॉर्म मध्ये रेफर करायचं आहे त्यामुळे काय घ्यावं लागेल पाय डिवाइडेड बाय 180 मध्ये अप्लाय होईल ओके कितीने भाग जाईल विद्यार्थी मित्रांनो इथं मी 9 न घालवतोय पहा 9 1 9 1 9 उरला 1 झाले 18 9 2 18 कंप्लीट झाला का पहा 9 2 18 ओके सेम पार्ट 9 1 9 2 18 उरलेला 0 रिमेन्स सेम कळलं का पहा ओके 9 ने मी भाग घालवला आहे 9 1 जार 9 रिमेनिंग शिल्लक काय राहणार 1 शिल्लक राहील रिमेनिंग 1 शिल्लक राहिल्यानंतर टर्म कुठली तयार होणार इथं 18 9 2 जार व्हॅल्यू 18 आणि डिनॉमिनेटरला सुद्धा मी 9 नच भागणार आहे पहा ओके 9 2 18 9 2 जार व्हॅल्यू 18 ओके उरलेला 0 रिमेन्स सेम आता 12 आणि 20 कुठल्या पाड्यात आहेत 3च्या पाड्यात 4च्या पाड्यात आहेत ओके 4 3 जार व्हॅल्यू किती अप्लाय होईल 4 3 जार व्हॅल्यू 12 ओके आणि 4 5 जार व्हॅल्यू किती अप्लाय होईल 4 5 जार 20 3 5 भाग जातो का नाही जात म्हणताना आन्सर काय येणार विद्यार्थी मित्रांनो इथं मग न्यूमरेटर
3 पाय डिवायडेड बाय डिनॉमिनेटर 5 वन्स आर व्हॅल्यू 5 रॅडियन फॉर्ममध्ये आपल्याला पहा अँगल सी इज इक्वल टू. समजलं व्यवस्थित? ओके. आणि आता शेवटचा अँगल डी इज इक्वल टू किती आलेला अँगल डी किती आलेला आहे पहा 144 डिग्री आलेला आहे. 144 डिग्रीज. ओके. त्या डिग्रीचं रूपांतर मला आता रॅडियन फॉर्ममध्ये रेफर करायचं आहे. 144 दिलेली क्वांटिटी 144 डिवायडेड बाय 1 मल्टिप्लिकेशन फॅक्टर गुणाकाराचा अवयव काय घेणार विद्यार्थी मित्रांनो इथं पाय डिवायडेड बाय 180. ओके. तर रूपांतर कशामध्ये झाला तर हा रॅडियन फॉर्ममध्ये आपल्याला पहा. ओके. डिग्री टू रॅडियनमध्ये जर करायचं असेल तर गुणाकाराचा अवयव काय घेतो आपण पाय डिवायडेड बाय 180. बरोबर आहे का पहा. ओके. 144 आणि 180 कितीने भाग जाईल 12ने घालवतो पहा. ओके. 12 एके 12 12 वन जार व्हॅल्यू 12 रिमेनिंग शिल्लक किती राहणार 2 झाले किती 24. ओके. 12 टू जार व्हॅल्यू किती अप्लाय होईल 12 टू जार व्हॅल्यू 24 मध्ये आपल्याला पहा. ओके. 12 वन जार व्हॅल्यू 10 वन जार व्हॅल्यू 12 वन जार किती असणार व्हॅल्यू 12 अप्लाय होईल. 18 मायनस 12 किती येणार व्हॅल्यू 6 रिमेनिंग शिल्लक राहिले 6 झाले किती 60. ओके. 12 पंचे 60 12 5 जार व्हॅल्यू किती असणार इथं 60 आपल्याला पहा. 12 15 कुठल्या पाड्यात येणार आहेत 12 आणि 15 कुठल्या पाड्यात आहेत सांगा पाहू 12 आणि 15 तीनच्या पाड्यात आहेत. ओके. तिन्ही चोक किती असणार इथं 12 3 5 15. ओके. म्हणजे फायनल आन्सर 3 4 जार व्हॅल्यू 12 आणि 3 5 जार व्हॅल्यू 15. 4 5 भाग जातो का विद्यार्थी मित्रांनो नाही जाणार. म्हणजेच काय झालं विद्यार्थी मित्रांनो इथं मग अँगल काय येणार इथं मग न्यूमरेटर 4 मल्टिपल विथ पाय किती ना व्हॅल्यू 4 मल्टिपल पाय व्हॅल्यू 4 पाय डिवायडेड बाय डिनॉमिनेटर किती असणार विद्यार्थी मित्रांनो इथं 5 वन जार व्हॅल्यू 5 मध्ये आपल्याला पहा. फायनल आन्सर 4 पाय डिवायडेड बाय 5 रॅडियन फॉर्ममध्ये आपल्याला पहा. समजलं व्यवस्थित? ओके. आता तेच मी कंप्लीट स्टेटमेंटमध्ये रेफर करणार आहे पहा. कंप्लीट स्टेटमेंटमध्ये काय काय येणार सांगा आता इथं मग therefore the measure of angles of a quadrilateral the measure of all the angles the measure of angles of a quadrilateral ओके आर काय काय येणार पहा आर 1 बाय 1 मी अप्लाय करणार पहिला डिग्री फॉर्म आणि नंतर रॅडियन फॉर्म काय काय आलेले आहेत आर 36 डिग्रीज कॉमा ओके 72 डिग्रीज कॉमा 108 डिग्रीज कॉमा आणि पुढचा किती आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो इथं 144 डिग्रीजमध्ये आपल्याला पहा. ओके. हे कशामध्ये घेतलं आपण द मेजर ऑफ अँगल्स ऑफ ए क्वाड्रॅटरल आर्च 36 डिग्री 72 डिग्री 108 डिग्री अँड काय असणार आहे तिथं 144 डिग्री. ऑर्श दुसरी मेथड काय दिलेली आपण रॅडियन फॉर्म घेतलेली आहे पहा. काय केलं रॅडियन फॉर्ममध्ये पाय डिवायडेड बाय 5 रॅडियन ओके कॉमा आता मी डोक्यावर सी लिहिलेलं नाही आहे पाय प्रेझेंट आहे इट रेफरॅक्स काय आपल्याला होईल रॅडियन मेजरमेंट. ओके. दुसरा अँगल काय दिलेला अँगल बी काय दिलेला आहे 2 पाय डिवायडेड बाय डिनॉमिनेटर 5 रॅडियन. ओके. तिसरा अँगल किती आलेला आहे 3 पाय डिवायडेड बाय डिनॉमिनेटर 5 रॅडियन. ओके. आणि चौथा अँगल किती आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो इथं 4 पाय डिवायडेड बाय डिनॉमिनेटर 5 आला पहा 4 पाय डिवायडेड बाय 5 फायनल आन्सर आपल्याला पहा. समजलं. कॅल्क्युलेशन सेम आहे फक्त एकच कॅल्क्युलेशन कुठलं आलं इथं एक अँगल तुमचा इथं वाढणार आहे आणि 180च्या ऐवजी किती घ्यावं लागेल 360 डिग्री. बाकीचे सगळे कॅल्क्युलेशन्स विद्यार्थी मित्रांनो एक्झाम्पलमध्ये सेमच राहणार आहेत पहा. समजलं व्यवस्थित? ओके. ह्या फॉर्मॅटचं मी तुम्हाला 1-2 एक्झाम्पल मी होमवर्कला देणार आहे पहा. ओके. होमवर्कला 1-2 एक्झाम्पल्स मी रेफर करतोय घ्यायचे रेफर करायचे पहा होमवर्कचे एक्झाम्पल्स. ओके. होमवर्कला काय काय दिलेलं आहे पहा होमवर्कला एक्झाम्पल देतोय पहा. ओके. फर्स्ट एक्झाम्पल देतोय पहा मी होमवर्कला द मेजर ऑफ अँगल्स ऑफ ए quadrilateral are in the ratio तुम्हाला रेशो प्रोव्हाइड केलेला आहे are in the ratio 1:2:3:6 एकास दोनास तीनास 6. ओके. then find these angles in कशामध्ये घ्यायचे आपल्याला
बोथ दी फॉर्म विचारलेला आहे पहा, बोथ दी फॉर्म विचारलेला आहे पहा. समजलं व्यवस्थित? ओके. सेकंड एक्झाम्पल देतोय पहा तुम्हाला सेम फॉर्मॅटमध्ये. द मेजर ऑफ अँगल्स ऑफ ए quadrilateral are in the ratio तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे. आर इन द रेशो 2:3:3 2:3:4 काय दिलेलं पहा 1:2:3:4 2:3:4 दिलेलं आहे पहा. ओके. देन फाइंड सेम क्वेश्चन आहे. देन फाइंड these angles in कशामध्ये घ्यायचं आपल्याला रॅडियन फॉर्म कळलं का? जरी रॅडियन फॉर्म विचारलेला असेल तर काय कुठल्या मेथडचा पहिल्यांदा काय रेफर करणार डिग्री फॉर्म. विदाउट डिग्री आपल्याला रॅडियन फॉर्म काढता येणार नाही आहे पहा. समजलं व्यवस्थित? ओके. तिसरं एक्झाम्पल देतो बस सेम फॉर्मॅटमध्ये. ओके. द मेजर ऑफ angles of a quadrilateral are in the ratio तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे पहा. आर इन द रेशो 2:3 2:3:7:6 2:3:7:6 2:3:7:1 2:3:7:6 दिलेलं आहे पहा. ओके. 2:3:7:6 दिलेलं आहे पहा. समजलं? देन फाइंड these angles in both the system सुद्धा विचारलं जाईल पहा. both the systems विचारलं जाईल पहा. सिस्टीम म्हणजे काय असणार फॉर्म्समध्ये रेफर करायचं आपल्याला. ओके. 3 एक्झाम्पल्स दिलेले आहेत. अजून एक एक्झाम्पल देतो बघा. 4th एक्झाम्पल सेम फॉर्मॅटमध्ये. ओके. सेम फॉर्मॅटमध्ये इन ए क्वाड्रॅट्रल कुठला क्वाड्रॅट्रल घेतलेला आहे ABCD. ओके. इन ए क्वाड्रॅट्रल ABCD. ओके. कॉमा अँगल A is to अँगल B is to अँगल C is to अँगल D एक्झॅक्टली इक्वल टू तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. इथं 3:4 is to 5 ओके is to 6 दिलेलं आहे पहा. देन फाइंड अँगल A अँगल B अँगल C and अँगल D. ओके. in both the measurement विचारलेलं आहे पहा. समजलं? ओके. अँड लास्ट एक्झाम्पल देतोय पहा सेम फॉर्मॅटमध्ये. इन ए क्वाड्रॅट्रल PQR कुठला क्वाड्रॅट्रल घेतोय मी इथं PQRS घेतोय पहा. PQRS. ओके. कॉमा अँगल P is to अँगल Q is to अँगल R is to अँगल S. ओके. एक्झॅक्टली इक्वल टू ओके. प्रोव्हाइड करतोय विद्यार्थी मित्रांनो. रेशो दिलेला आहे पहा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तिथं 1:4 is to 6 is to 1 1:4:6 दिलेलं आहे पहा. ओके. देन फाइंड अँगल P अँगल Q अँगल R and अँगल S in both the system विचारलं पहा. समजलं व्यवस्थित? तुम्हाला 5 एक्झाम्पल्स मी प्रोव्हाइड केलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. इथं दिसतं का सगळ्यांना पहा. 5 एक्झाम्पल्स मी तुम्हाला दिलेले आहेत. हे 5 एक्झाम्पल्स सोडून काय करायचे तुम्हाला इथं ग्रुपवर शेअर करायचे पहा. दिसतात का सगळ्यांना? ओके. 5 एक्झाम्पल्स मी तुम्हाला जे प्रोव्हाइड केलेले आहेत हे 5 एक्झाम्पल्स सोडून ग्रुपवर. आणि एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, ग्रुपवर टाकत असताना आज बऱ्याच मुलांनी होमवर्कचे एक्झाम्पल्स तुम्ही सोडून ग्रुपवर शेअर केलेले आहात. मी तुम्हाला सांगितलेलं आहे जे फेअर नोटबुकमध्ये जरी सोडवत असाल, जिथं तुम्ही एक्झाम्पल सोडवाल, जिथं होमवर्कचे एक्झाम्पल तुम्ही सोडवाल
त्या पेजवर तुमचं नाव हे कंपल्सरी मेन्शन करायचं आहे. पहा, तुमचं नाव हे कंपल्सरी मेन्शन करायचं आहे आणि मेन्शन करून मग त्याचे इमेजेस तुम्ही काय करू शकता, ग्रुपवर शेअर करू शकता. पहा, ओके. बऱ्याच मुलांनी इथं ग्रुपवर शेअर केलेलं आहे, पण नाव न टाकल्यामुळं, कारण की तुमचे पर्सनली मोबाईल नसल्यामुळं ते नेमकं सोल्युशन कोण टाकलेलं आहे हे समजत नाही आहे. पहा, त्यामुळं जे काही एक्झाम्पल तुम्ही सोडवाल त्या एक्झाम्पलच्या सुरुवातीला जिथनं तुम्ही एक्झाम्पल होमवर्कचे एक्झाम्पल सोडवणार आहात त्या होमवर्कमध्ये तिथे मेन्शन करायचं आहे आणि होमवर्कच्या साईडलाच तुमचं इथं नाव, नेम ऑफ द स्टुडंट, ओके, नाव तुमचं इथं मेन्शन करायचं आहे. कारण की अजून तुम्हाला आम्ही क्लासमधून रोल नंबर्स प्रोव्हाइड केलेले नाही आहे, त्यामुळे रोल नंबर न लिहिता फक्त काय करायचं, तुमचं नाव मेन्शन करायचं आहे, होमवर्क मेन्शन करा, नाव मेन्शन करा, एक्झाम्पल सोडवून मग त्याचं काय करू शकता तुम्ही इथं मग तुम्ही काय करू शकता, जे इमेजेस किंवा फोटोज जे काय असतील ते ग्रुपवर तुम्ही शेअर करू शकता. पहा, ओके. आत्ताचं जे काय एक्झाम्पल किंवा आताच जे काय लेक्चर झालेलं आहे त्याच्यामध्ये काय डाऊट असेल तर परत तुम्ही लेक्चर पाहू शकता नेक्स्ट, किंवा मागं पुढं करून त्यालाच काय म्हणतो आपण नेक्स्ट किंवा प्रिव्ह्यू करून काय करू शकतो आपण, तो पार्ट परत तुम्ही काय करू शकता, पाहू शकता. ओके. आणि त्यातून काय जरी डाऊट असेल तर तुम्ही पर्सनली कॉल करून विचारू शकता. ओके. परंतु जे काय लेक्चर झाल्यानंतर जो काय होमवर्क दिलेला असेल हा तुमच्या प्रॅक्टिससाठी होमवर्क असणार आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे कंपल्सरी हा दिलेले जे काही एक्झाम्पल्स असतील हे कंपल्सरी तुमच्या फेअर नोटबुकमध्ये, मी फेअर नोटबुक हा उल्लेख करतोय कारण आता रफ नोटबुकचा वापर जास्त करू नका. का तर परत हा राईटअप लिहित बसण्यात वेळ घालवायचा नाही. तुमच्या फेअर नोटबुकमध्येच काय करायचं आहे, हा पार्ट सोडवायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याचे इमेजेस तुम्ही ग्रुपवर शेअर, वहीमध्येच फोटो काढून तुम्ही ग्रुपवर शेअर करू शकता. पहा, ओके. त्याचबरोबर होमवर्कच्या सुरुवातीला सुद्धा आणि होमवर्क झाल्यानंतर शेवटी सुद्धा पालकांची सिग्नेचर घ्यायला विसरायचे नाही आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी पालकांच्या सिग्नेचरचेच फोटोज ग्रुपवर शेअर करायचे आहेत. पहा, अजून बरेच विद्यार्थ्यांनी पालकांचे सिग्नेचर्स घेत नाही आहेत. पहा, ओके. तर पालकांचे सिग्नेचर घेऊन काय करायचं आहे आपल्याला इथं ग्रुपवर तो पार्ट शेअर करायचा आहे. ओके. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये काय शिकायचं आपल्याला, सेम फॉर्मॅट जसं आपण मागच्या लेक्चरमध्ये काय शिकलो. पहा, वन ऑफ द अँगल ऑफ ए ट्रायंगल दिलेला होता, त्रिकोणामधील एका कोणाचं माप दिलेलं होतं आणि उर्वरित दोन कोणांच्या मापांचं गुणोत्तर दिलेलं होतं. पहा, सेम मेथड आता मी उद्याच्या लेक्चरमध्ये घेणार आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला प्रोव्हाइड करायचं आहे. काय दिलं जाईल, वन ऑफ द अँगल ऑफ ए क्वाड्रॅटिल तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल आणि उरलेले 3 कोणांच्या मापांचं गुणोत्तर, रिमेनिंग 3 अँगल्स आर इन दी रेशो, दिलेले 3 कोणांच्या मापांचं गुणोत्तर दिलं जाईल. पहा, आणि रिमेनिंग अँगल्स तुम्हाला इथं कॅल्क्युलेट करायचे आहेत. मेथड सेम राहणार, कॅल्क्युलेशन सेम राहणार, थोडेफार कॅल्क्युलेशनमध्ये चेंजेस होतील. पहा, ओके. धन्यवाद.